तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर सन 2025-26मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना ही राबवण्यासाठी हिचा जो निधी आहे, तो निधी वितरित करण्याबाबत मान्यता देणारा जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण पाहणार आहोत, या योजनेअंतर्गत किती निधी वितरित करण्यात येणार आहे व त्याचबरोबर या जी-आरमध्ये देण्यात आलेली सविस्तर माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. सन 2025-26मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी ₹50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी-आर दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध हा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण या शासन निर्णयामधील पुढील माहिती पाहूया. यामध्ये तुम्ही पाहू शकता सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्रे खरेदीसाठीचं जे अनुदान आहे हे देणे व कृषी अवजारे यंत्रे बँकेंना अनुदान देणे या घटकाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते. तर या योजनेअंतर्गत शेतकरी जे वैयक्तिक शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना कृषी अवजारे व यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे अशा प्रकारचा जो उद्देश या योजनेअंतर्गत राबवण्याचा आहे. त्यानंतर आपण पुढील माहिती या योजनेअंतर्गत असलेली ती देखील इथून पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय. सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ₹50 कोटी इतका निधी हा आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व संनियंत्रण प्रणाली BIMS वर वितरित करण्यास मंजुरी ही देण्यात येत आहे. तर सदर निधी सन 2025-26 करिता खालील लेखाशीर्षाप्रमाणे अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार खर्ची करून टाकावा. तर तुम्ही पाहू शकता आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे अवजारे आहेत त्यावर देण्यात येणारं जे अनुदान आहे त्यासाठीचा हा निधी हा आता वाटप करण्यास वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते. तर तुम्ही पाहू शकता या योजनेविषयीची या शासन निर्णयामधील काही माहिती आहे. तर सदर योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भी क्रमांक 1 येथील दिनांक 12 सप्टेंबर 2018च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे काटेकोर पालन या योजनेअंतर्गत करण्यात यावे अशा प्रकारची देखील माहिती येथे आहे. तर हे अनुदान कशा प्रकारे शेतकऱ्यांना जमा होतं तर सदर शासन निर्णयाने उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी हा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करणे बंधनकारक राहील. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड MahaDBT पोर्टलवर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी. तसेच अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांना MahaDBT प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी अशा प्रकारचे देखील आदेश या शासन निर्णयामधून देण्यात आलेले आहेत. तर वैयक्तिक लाभार्थी शेतकरी अवजारे यंत्र अवजारे यावर मिळणारं जे काही लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान आहे त्याची जी यादी आहे ती MahaDBT पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचनुसार ही जी रक्कम आहे ती पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करावी अशा प्रकारची देखील एक माहिती यामध्ये आहे. अशा प्रकारचा देखील एक आदेश यामध्ये आहे. तर या शासन निर्णयामधून पाहावयाची माहिती म्हणजेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ही योजना 2025-26मध्ये राबवण्यासाठी 50 कोटीचा निधी हा आता वितरित करण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे आणि त्यास देखील मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच वैयक्तिक लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता वर्ग करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला इथून पाहायला मिळते. तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.